पुन्हा घेऊन आलेली आहे मी तुम्हाला माझ्या शेतावर। तुम्ही बघू शकताय मस्तपैकी शेत दिसत आहे आणि हा आमचा सगळा शेतावरचा बांध आहे। आणि मी आज तुम्हाला माझ्या शेतामध्ये आम्ही काय लावलंय आणि काय पेरलंय ते दाखवायला आणलेलं आहे। तर चला मग सर्वात आधी आपण जाऊ माझ्या शेतातल्या विहिरीवर। तुम्हाला शेतातली विहीर दाखवायची आहे। या इकडे कोपऱ्यावर बघू शकता किती गवत झालेला आहे आणि हा गवत आता साफ करणार। तुम्ही बघू शकताय हा असा अडचणीमधून रस्ता काढत काढत आपण जाणार आहोत आमच्या शेताच्या विहिरीवर। काय काय करायला लावले? औषध मिक्स करतो। शेतात पाणी बघू शकताय तुम्ही। तर विहिरीतलं पाणी काढलंय आणि ते टाकलेलं आहे पंपामध्ये। हा आहे पंप आणि यामध्ये टाकलेलं आहे कीटकनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी पेरांवरती आम्ही आता करणार आहोत। तर तुम्ही बघताय ही आहे आमची शेतातली विहीर। खूप पाणी आहे आणि 12ही महिने या विहिरीमध्ये पाणी असंच असतं आणि दरवर्षी आम्ही ही विहीर साफ करत असतो। त्याचबरोबर या विहिरीमध्ये आम्ही मासे सुद्धा सोडत असतो। पाठीवर पंप घेतलेला आहे आणि आता माझे मिस्टर पिकांवरती फवारणी करत आहेत। तुम्ही बघू शकताय व्यवस्थित अशी पिकांवर फवारणी करत आहोत। आणि हे कसलं पीक आहे तर हे आहे मुगांचं आणि तुम्ही बघू शकताय पानांना कशा प्रकारे कीड लागलेली आहे। आणि त्याचबरोबर ज्या मुगाच्या शेंगा आहेत ज्या बारीक बारीक निघालेल्या आहेत त्यांना सुद्धा मुंग्या आणि कीटक लागलेले आहेत। तर त्याच्यावरच आज आम्ही फवारणी करायला आलेलो आहोत। तर शेतामध्ये आम्ही फक्त मूगच नाही तर वाल सुद्धा पेरलेले आहेत आणि वालांवरही बऱ्यापैकी कीटक लागलेले आहेत। कीटकनाशके ही शेतामध्ये जे आपण पीक पेरलेलं आहे त्याच्यावरती जेव्हा किडी मुंग्या यांचा प्रादुर्भाव वाढतो त्यावेळी मारले जातात। या साईडचा जो पट्टा दिसतोय तुम्हाला इकडे सगळे मूगच पेरलेले आहेत आणि पलीकडच्या शेतांमध्ये आम्ही वाल पेरलेले आहेत। वालांना अजून आत्ताच पेरलेले आहेत त्याच्यामुळे वाल काही एवढे मोठे झालेले नाहीयेत। थोड्या काही शेंगांना लागलेल्या आहेत किड्या आणि काही चांगल्या आहेत। तर या ज्या दिसत आहेत या चांगल्या आहेत, अजून व्यवस्थित बाजल्या नाहीयेत। थोड्या दिवसांनी त्या मस्त तयार होतील आणि मग मूगही तयार होतील। तीही मी तुम्हाला व्हिडिओ टाकीन जेव्हा मी मूग तयार झालेले असतील आणि जेव्हा मी मूग काढायला येऊ त्यावेळेची व्हिडिओ तुम्हाला देईन। आणि आता पलीकडच्या शेतात चाललेलो आहोत। इकडे आम्ही वाल पेरलेले आहेत। हे तुम्हाला दिसत आहेत वाल, पण हे खूप छोटे छोटे आहेत, अजून व्यवस्थित ते वर आलेले नाहीयेत। बारीक बारीक असे रोपटी तयार झालेली आहेत। जेव्हा हे थोडे मोठे होतील यांना थोडी फुलं यायला चालू होतील तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ करून नक्की दाखवीन। आणि तुम्ही बघू शकताय वालांवर पण किडी लागलेल्या आहेत। पानांना जी भोकं पडलेली आहेत त्याच्यावरूनच समजते की बारीक बारीक ज्या किडी आहेत ती पानं खाण्याचं काम करत आहेत। पूर्णपणे वाल खराब होऊ नये आणि शेंगा जेव्हा तयार होतील त्यांना सुद्धा कीड लागू नये, कारण मग वालाच्या आतमधले जे दाणे असतात शेंगांच्या आतमधले ते खराब होऊन जातात आणि मग किडलेला वाल तयार होतो। तर तसं नकोय म्हणून आता ते लहान आहेत तेव्हाच व्यवस्थित कीटकनाशकांची फवारणी करून घेतोय। तर इकडे या भागामध्ये सुद्धा वाल पेरलेला आहे, तो अजून पूर्णपणे तयार झालेला नाही। आणि हा आहे आमचा शेतावरचा वाडा। इथे आमची गाय असते, त्याचबरोबर बियाणे धान्य व इतर वस्तू आम्ही इथंच ठेवत असतो। तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा। गुड बाय।